नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। महाराष्ट्र भटकंतीच्या आजच्या भागात आज आपण आलोय रत्नागिरी जिल्ह्यातील हिदवी या गावी असणाऱ्या श्री लक्ष्मी गणेश मंदिराला भेट देण्यासाठी। हिदवी हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या तालुक्यात आहे। हे हिदवी गाव गुहागर पासून अगदी जवळ आहे। हिदवी गावाच्या उत्तर दिशेला गुहागरच्या डोंगराच्या कड्यावर ही दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर आहे। मंदिरापर्यंत जायला पायरी मार्ग तर आहेच, त्याचबरोबर गाडी मार्ग देखील आहे। या मंदिराची स्थापना पेशवे काळात श्री केळकर स्वामींनी केली। त्यांनी पेशव्यांच्या मदतीने या मंदिराची स्थापना केली। कोकणात असणाऱ्या अष्टविनायकापैकी हे एक मंदिर आहे। या मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे। लोक लांबून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात। मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे। तसेच मंदिराच्या सभामंडपात जय विजय द्वारपाल स्वरूपात आहेत। या मंदिरातील गणपतीची मूर्ती 10 हातांची आहे। याच कारणामुळे या गणपतीला दशभुजा गणेश असं म्हणलं जातं। तसेच या मूर्तीच्या सोंडेत अमृत कलश असून डाव्या बाजूला मांडीवर लक्ष्मी विराजमान आहे। या मूर्तीच्या 10 हातांमध्ये चक्र, त्रिशूळ, धनुष्य, गदा, आशीर्वाद देणाऱ्या हातांमध्ये म्हाळून फळ, कमळ, पाश, नीलकमल, दात आणि धान्याच्या लोंबी हे सगळं आहे। अत्यंत सुबक अशी गणेशाची मूर्ती संगमरवरात आहे। या मंदिराच्या परिसरात श्री केळकर स्वामींच्या पादुका देखील आपल्याला बघायला मिळतात। तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया महाराष्ट्र भटकंतीच्या पुढच्या भागात।